बुलेटिनच्या सुरुवातीला साताऱ्यातून एक आनंदाची बातमी आहे। खरं तर गारेगार बातमी आहे। साताऱ्यातील महाबळेश्वरच्या बेंडा लेक परिसरात 0°C इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटक चांगलेच गारठले। झाडांवरती दवबिंदू गोठल्यानं परिसराला बर्फाच्छादित रूप आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांमध्ये देखील उत्साह बघायला मिळतोय। दरम्यान गेल्या काही वर्षांपासून महाबळेश्वरची थंडी कमी झाल्याचं म्हटलं जात होतं, मात्र यावर्षी पडलेल्या थंडीनं हा तर्क खोटा ठरवलाय। महाबळेश्वरची सकाळ सकाळची ही दृश्य आहे, जेव्हा दव पडलेलं होतं, मात्र पारा 0°C इतका असल्यामुळे या दवाचं रूपांतर बर्फात झालेलं आहे आणि चक्क संपूर्ण परिसरात महाबळेश्वरमध्ये बर्फ बघायला मिळतो। त्यामुळे पर्यटकांना शिमला, जम्मू काश्मीरमध्ये गेल्याचा आभास होतोय। आणि महाबळेश्वरमधील हुडहुडी भरवणाऱ्या या तापमानाचा आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। शब्द फुटत नाहीयेत, संपूर्ण महाबळेश्वर गोठलं। आपण सध्या उभे आहोत बेंडा लेक या परिसरामध्ये। आपण पाहतोय की इथली संपूर्ण झाडी झुडपं ही पूर्णपणे बर्फाने आच्छादलेली आहेत। याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत। आपण पाहतोय की ह्या झाडांवरती पूर्णपणे बर्फाची लेअर तयार झालेले आहेत, दवबिंदू पूर्णपणे गोठलेले आहेत। या ठिकाणी जे आलेले लोक आहेत ते आपण पाहतोय, इथले जे नगरसेवक आहेत, इथले जे स्थानिक लोक आहेत ते याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत। काही पर्यटकही या ठिकाणी आलेले आहेत। ही सगळी परिस्थिती असताना खरंच एकदम मन भारावून गेलेलं आहे। मात्र आता सध्या ही जी परिस्थिती पाहत असताना आमचे हात गारटलेत। आम्हाला वाटलं नव्हतं की हँडग्लोव्ज आणावेत, मात्र इथं आता आल्यानंतर खरोखर हँडग्लोव्ज आणि डबल जर्किंग असावं असंच एकंदरीत वातावरण या ठिकाणचं पाहायला मिळतंय। अशी परिस्थिती या अगोदर या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून पाहायला मिळाली नव्हती। मात्र आता ही परिस्थिती जी आहे ती याहीपेक्षा वेगळी असू शकणार आहे पुढच्या काळामध्ये, असं एकंदरीत इथल्या तज्ञांचं म्हणणं आहे। मात्र आपण जे पाहतोय तो जो संपूर्ण जो पट्टा आहे तो पांढरा असा दिसतोय। तिथं काही लोक आता त्या ठिकाणी पाहतोय आपण याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत। हीच परिस्थिती कायम महाबळेश्वरमध्ये असते, मात्र याचा आनंद पर्यटकांनीही घ्यावा असं एकंदरीत आहे। कॅमेरामन निलेश राहुल तपासे, एबीपी माझा, महाबळेश्वर, सातारा। तेव्हा आमच्या प्रतिनिधींना देखील बोलायला थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतात, इतका गारठा पडलेला आहे महाबळेश्वरमध्ये। आणि महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्या पर्यटकांना देखील काश्मीरमध्ये आल्याचा फील येतोय। पाहूयात या पर्यटकांनी नेमका काय प्रतिक्रिया दिल्या। खूप थंडी वाटते, झाडांवर खूप असा बर्फ हे झालेला आहे आणि असं आम्ही कधीच बघितलं नव्हतं, एवढी थंडी आहे, खूप गारठलेलं आहे। काश्मीर सगळा स्नोफॉल एकदम महाबळेश्वरमध्ये सगळ्या झाडांवरती बर्फ आहे, खूप छान वाटतंय स्नोफॉल बघून। सगळ्या महाबळेश्वरला मिनी काश्मीर म्हणलं जातं। खरं काश्मीर सारखंच इथलं वातावरण आज आपल्याला पाहायला मिळेल। इथले आज जर आपण टेम्परेचर पाहिलं तर -0 दरम्यान झालेलं आहे आणि अतिशय सर्व ठिकाणी जिकडे पाहाल तिकडे दवबिंदू प्रत्येक झाडावर, शेतीमध्ये, अनेक ठिकाणी घराच्या छतावर, गाड्यावर दवबिंदू साठून त्याचा बर्फ तयार झालेला आहे।